कशा आहेत मित्रांनो, मजेत ना? तर आज मी मॅडमचा ड्रायव्हर आहे. मॅडम म्हणाल तिनं मी जाणार आहे आणि सर्व माझा खर्च आज आहे मॅडम करणार आहे. चला तुम्हाला वडापाव चालते नाही येताना. फक्त वडापाव, हा. पेट्रोलचा खर्च पण करावा लागेल. जावेद हबीबला हेअरकट करण्यासाठी आम्ही आलो होतो. अचानक मला फोन आला की तुमची गाडी नो पार्किंगला आहे, तुमच्या गाडीला टुईंग करण्यात येत आहे. मी म्हंटल टुईंग? 2 दिवसापूर्वीच गाडीला टुईंग करून सर्व्हिस सेंटरला नेण्यात आले होते. पुन्हा एकदा गाडीला टुईंग गाडी नो पार्किंग मध्ये असल्यामुळे लावण्यात आलेला होता. नो पार्किंगचे नियम आहेत, चूकही मान्य आहे, दंडही मला मान्य आहेत, पण पार्किंगची व्यवस्था कुठे आहे याचा त्रास फक्त सामान्य माणसालाच का? सर्वसामान्य माणसाची अडचण कुणालाच दिसत नाही, याच्यात फक्त भरकटला जातोय सर्वसामान्य माणूस. इकडे आमची नो पार्किंगची गाडी उचलली तरी मॅडमचा हेरस्पा चालूच होता. बाहेर थांबून खूप कंटाळा आला, मग गेलो पुलाव खाण्यासाठी. तेथून परत येताना रस्त्यामध्ये पायनॅपलची गाडी दिसली, म्हटलं चला पायनॅपल तरी खावे. मॅडमला म्हटलं तुमच्या हेअर स्पा आणि कटिंग मुळे ना मला 900 रुपयाला चंदन लागलेलं आहे. मॅडम म्हटलं एक सोडून 2 पायनॅपल खा, पण आता परत बोलू नका. आम्ही आलो कनिष्का ज्वेलर्स आळंदी या ठिकाणी. यातील कुठली पिशी 11 महिने भरायची, 1 महिन्याचा हप्ता कनिष्का ज्वेलर्स देतात. महिन्याला 1000 पासून तर 20,000 पर्यंत आपण त्या ठिकाणी बिशी लावू शकतो. आम्हाला 2 गिफ्ट मिळाले आहेत, तर तुम्ही कमेंटद्वारे सांगा की आम्ही कुठल्या प्रकारची बिशी त्या ठिकाणी लावलेली आहेत. तुम्हाला जर बिशी लावायची असेल तर ह्या ठिकाणी अवश्य भेट द्या. सर्व कामे आटपल्यानंतर आरके चायनीज या ठिकाणी आम्ही चायनीज खाण्यासाठी आलो. नूडल्स खात होतो, पण सर्व लक्ष माझं गाडीकडेच होतं. पुन्हा एकदाच आपल्याला टोचन नाही लागावा याचीच भीती. बायकोसाठी खास दिवस ठरला होता. नो पार्किंग मुळे मात्र मूड खराब झाला. आजचा हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आपल्या मित्रांना पण शेअर करा. भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.